नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 16 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या दिव्यांग कल्याण विभागाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे. 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे. तसेच आधार बग बाउंटी कार्यक्रम हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे. या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2026 हे वर्ष कोणत्या नावाने घोषित करण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय वर्ष हे वेळोवेळी परीक्षेमध्ये विचारले जातात. या फॅक्ट्स आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. आता आपण आजच्या 3 विशेषकडे वळूया. आज आहे 16 मार्च. 16 मार्च हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण आजच्या दिवशी 16 मार्च 1995 या दिवशी भारतातील पहिला पोलिओ डोस हा देण्यात आलेला होता. तसेच 1978 मध्ये सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम या कार्यक्रमाची देखील सुरुवात झालेली होती. 2015 मध्ये मिशन इंद्रधनुष्य हे सुरू करण्यात आलेले होते. 7 प्रकारच्या आजारांवरील लसी या मिशन इंद्रधनुष्यमध्ये देण्यात येतात. त्यातील 7 प्रकारचे आजार कोणते? तर घटसर्प, डांग्या खोकला, हेपेटायटिस बी, गोवर, धनुर्वात, क्षयरोग आणि पोलिओ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे राष्ट्रीय लसीकरण दिवस हा कधी साजरा केला जातो? तर 16 मार्च या दिवशी. 16 मार्च 2015 या दिवशी पनगडिया कृती दल हे दल स्थापन करण्यात आलेले होते आणि याचा अहवाल हा 16 सप्टेंबर 2016 या दिवशी जाहीर करण्यात आलेला होता. पनगडिया कृती दल आपल्याला माहितीच असेल की हे राष्ट्रीय नियोजन आयोगाशी निगडीत एक महत्त्वाचे कृती दल आहे आणि याचा इम्पॅक्ट हा आगामी काळामध्ये आपल्याला दिसून आलेला होता. आपल्याला परीक्षेमध्ये पनगडिया कृती दल या स्थापनेविषयी आणि त्याच्या अहवालाविषयी या दोन्ही डेट माहिती असणं आवश्यक आहे. 16 मार्च 1945 गणेश तथा बाबाराव सावरकर यांची आज पुण्यतिथी. 16 मार्च 1919 भारतामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी आजच्या दिवशी मांडलेला होता. 16 मार्च 1937 महाड येथील चौदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने हा आजच्या दिवशी दिलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे आजचे दिन विशेष होते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विभागाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिव्यांग सक्षमीकरण विभाग. महाराष्ट्राच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या नावामध्ये नुकताच बदल करण्यात आलेला आहे आणि हा विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग म्हणून ओळखला जाणार आहे. 2022 मध्ये हा विभाग स्थापन करण्यात आलेला होता. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे या विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे. लक्षात ठेवा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम हा 2016 या वर्षीचा आहे. तर दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत तुकाराम मुंडे. पुढचा प्रश्न, आधार बग बाउंटी कार्यक्रम हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत NIC, UIDAI, इस्रो, KDRDO. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, UIDAI. आधार बग बाउंटी कार्यक्रम हा सध्या चर्चेमध्ये आहे. याचा उद्देश आहे आधार प्रणालीची सायबर सुरक्षा मजबूत करणे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI या संस्थेने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये इथिकल हॅकर्स सहभागी होणार असून ते काही त्रुटी देखील शोधणार आहेत. 20 सायबर सुरक्षा तज्ञ यामध्ये निवडले गेलेले आहेत. UIDAI, आताच मी लॉंग फॉर्म सांगितला, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली होती. याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहेत. सध्या त्याचे अध्यक्ष आहेत नीलकांत मिश्रा, तर CEO आहेत भुवनेश कुमार. पुढच्या प्रश्नाकडे, चंदीगड हा पूर्ण साक्षर घोषित होणारा कितवा केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसरा. चंदीगड हा आता पूर्ण साक्षरता असणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. चंदीगडची साक्षरता आहे 99.93%. उल्हास कार्यक्रम अंतर्गत ही साक्षरता त्यांनी अचीव केलेली आहे. 2022 मध्ये उल्हास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली होती आणि या उल्हास कार्यक्रमाचा उद्देश काय, तर 15 वर्षांच्या वरील लोकांना साक्षर बनवणे. भारतातील पूर्ण साक्षर घोषित राज्य कोणकोणते आहेत, तर मिझोराम येथे 98.2% आणि साक्षरता पूर्ण करणारे
पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरलेले होते. गोवा हे साक्षरता पूर्ण करणारे दुसरे राज्य आहे. त्रिपुरा हे तिसरे राज्य, हिमाचल प्रदेश हे चौथे राज्य. तर जून 2024 मध्ये लडाख हे 97% साक्षरता अचीव करत पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश हे बनलेले होते. आणि आता चंदीगड हे पूर्ण साक्षरता असणारे दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. या सगळ्या फॅक्ट्स आपल्याला महत्त्वाच्या आहेत. या संपूर्ण फॅक्ट्स तुम्ही परीक्षेच्या अनुषंगाने नोट्स काढून ठेवा. पुढचा प्रश्न, 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वैरा मेथू. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही फॅक्ट आहे आणि आगामी काळामध्ये 101% या फॅक्टवर आधारित आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे. 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वैरा मुथू. ज्येष्ठ तामिळ साहित्यिक वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. सुप्रसिद्ध तामिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना 2025चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे तामिळ लेखक ठरलेले आहेत. 72 वर्षीय वैरामुथू यांच्यापूर्वी दिवंगत कादंबरीकार अकिलन यांना 1975 मध्ये आणि जयकांतन यांना 2002 मध्ये हा सन्मान मिळालेला होता. वैरामुथू यांची 37 पुस्तके ही प्रकाशित झालेली असून त्यामध्ये कविता संग्रह, कादंबरी आणि अन्य साहित्य प्रकारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांना 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने देखील म्हणजे सर्वश्रेष्ठ गीतकार या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कुणाला मिळालेला आहे? तर तामिळ साहित्यिक वैरामुथू यांना. त्यांच्या कलिकट्टू इतिकासम या कादंबरीला 2003 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला होता. त्यांना यापूर्वी 2003 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये 11 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि वाग्देवी म्हणजे देवी सरस्वतीची मूर्ती हा कांस्य पुतळा हे या पुरस्कारामध्ये समाविष्ट असते. प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय ज्ञानपीठ निवड समितीने त्यांना ज्ञानपीठ देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या, ज्येष्ठ तामिळ साहित्यिक वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि ते तामिळ या साहित्यातील तिसरे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत आणि पहिले 2 मी तुम्हाला मागे सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2026चा सर्वोत्तम पदार्पणवीर पुरुष पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हर्षित राणा. BCCI पुरस्कार 2026 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत आणि 2 दिवसांपूर्वी आपण याविषयी सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. परंतु जे राहिलेले काही पुरस्कार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राहुल द्रविडसह माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी आणि महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCIच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता ही संपूर्ण पुरस्कारांची यादी काय हे थोडक्यात पाहूया. जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे राहुल द्रविड, रॉजर बिन्नी, मिताली राज. सर्वोत्तम क्रिकेटपटू शुभमन गिल पुरुषमध्ये आणि स्मृती मंदना महिलांमध्ये. सर्वोत्तम पदार्पणवीर हर्षित राणा पुरुष आणि श्रीचरणी महिला. सर्वोत्तम अष्टपैलू देशांतर्गत तर आयुष म्हात्रे मुंबई मर्यादित षटके आणि हर्ष दुबे विदर्भ रणजी करंडक. महिला क्रिकेटपटू देशांतर्गत तर इरा जाधव मुंबई कनिष्ठ आणि शेफाली वर्मा हरियाणा वरिष्ठ. आणि सर्वोत्तम राज्य संघटना ठरलेला आहे मुंबई क्रिकेट संघटना. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी. या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये किती रुपये रोख रक्कम ही दिली जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 5 लाख, पर्याय क्रमांक 2, 7 लाख, पर्याय क्रमांक 3, 10 लाख आणि पर्याय क्रमांक 4, 11 लाख. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.